आता बातम्या पाहूयात विस्ताराने। सर्वपक्षीय नेते आज निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत। सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार आहे। उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह सर्व नेते भेट घेणार असल्याची माहिती। शरद पवार, हर्षवर्धन सकपाळ हे देखील सहभागी होणार आहेत। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व दिलं जात आहे। दुपारी 12:15 वाजता ही भेट होणार असल्याची माहिती। सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज निवडणूक अधिकारी यांची भेट घेणार आहेत। सर्वपक्षीय शिष्टमंडळाची आज पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। राज्य निवडणूक आयोगाला भेटल्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहे। दुपारी 1:30 वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार। वाय.बी. चव्हाण सेंटरवर मविया आणि मनसेची पत्रकार परिषद होणार आहे। निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट करणार। राज्य निवडणूक आयोगाला भेटल्यानंतर पत्रकार परिषद ही 1:30 वाजता होणार आहे। मविया आणि मनसेची ही पत्रकार परिषद। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, सर्वपक्षीय नेते आज निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेणारे, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, आपण जर बघितलं तर सातत्याने विरोधकांकडून आरोप केले जातात आणि हे जे आरोप आहेत ते पारदर्शक निवडणूक व्हावी आणि जी आता होत नाहीये त्या संदर्भातले हे आरोप आहेत। आपण विधानसभा निवडणुकांमध्ये देखील पाहिलं, जो रिझल्ट येणं अपेक्षित होतं तो आला नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे आणि त्यानंतर त्यांनी ईव्हीएम मशीनवर देखील एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले पाहायला मिळतात। याआधी देखील जर आपण बघितलं तर यामध्ये जे नेते आहेत त्यामध्ये मनसेचा देखील समावेश आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी वारंवार त्यांच्या भाषणामध्ये देखील ईव्हीएमचा उल्लेख काढा आणि आता पुन्हा एकदा बॅलेट पेपरचा वापर करा अशा पद्धतीचं आवाहन केलेलं पाहायला मिळालेलं आहे। आणि एकंदरीतच जर आता बघितलं तर महापालिकांच्या निवडणुका आहेत, त्याबरोबर नगरपंचायत असतील, जिल्हा परिषदा असतील, या सगळ्या निवडणुका आता राज्यामध्ये पार पडणार आहेत काहीच दिवसात आणि याच पार्श्वभूमीवर सगळे पक्ष मिळून आता पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे जाताना पाहायला मिळतात। साधारण 12:15 वाजता त्यांची ही भेट असणार आहे। मनसेचे बाळा नांदगावकर देखील यामध्ये सहभागी आहेत। महाविकास आघाडी तर आहेतच, यामध्ये शिवसेना ठाकरे गट असणार आहे, काँग्रेस असणार आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते देखील यामध्ये सहभागी असतील। असं असलं तरी याद्या ज्या आहेत त्या दुबार नावं जी आहेत ती याद्यांमध्ये घातली गेलेली आहेत। याद्यांमध्ये बराच गोंधळ आहे, त्या याद्या अद्ययावत झाल्या पाहिजेत। या सगळ्या ज्या मागण्या आहेत या केल्या जातील आणि निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, पारदर्शक पद्धतीने पार पडावी अशी मागणी जी आहे ती या निमित्ताने केली जाईल। मात्र यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज अशी घडणार आहे की मनसे देखील महाविकास आघाडी बरोबर सहभागी होणार आहे। याआधी आपण बघितलंय की मनसे ज्या पद्धतीने सांगत होतं की ईव्हीएम ला आमचा विरोध आहे, तर आज बघितलं तर महाराष्ट्रामधले सगळे जे विरोधी पक्ष आहेत ते एकत्र येताना पाहायला मिळतात आणि मनसे मुळात म्हणजे महाविकास आघाडी बरोबर पहिल्यांदाच सहभागी होते। येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे महाविकास आघाडी बरोबर जाणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर या संदर्भात सातत्याने मनसेकडनं स्पष्टीकरण देखील दिलं जात आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणूक आयोगात संदर्भात आम्ही एकत्र येतोय, या पलीकडे कोणतीही भूमिका नाही आणि जी भूमिका आहे ती राज ठाकरे स्वतः सांगतील अशा पद्धतीची माहिती जी आहे ती मनसे नेते पदाधिकारी यांच्याकडनं सांगण्यात येते। मात्र असं असलं तरी सुद्धा आज या भेटीनंतर देखील पत्रकार परिषद होणार आहे, त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय सांगतायत हे बघणं महत्त्वाचं आहे। नीलम जी, भाग्यश्री, तुम्ही आमच्यासोबत अशाच जोडलेले राहा। आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।